व्यवसाय शिक्षण इयत्ता 9वी ते 12वीतील शासकीय शाळांमधील मुलांना व्यावसायिक शिक्षणाची सुविधा आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांचा विकास करून भावी जीवनात स्वबळावर व्यवसाय उद्योगधंदा करण्यासाठी सक्षम करणे. 2 व्यवसाय शिक्षण विषय मुख्य विषय म्हणून शिकविण्यात येतात. द्वितीय भाषा किंवा सामाजिक शास्त्र या विषयास पर्याय म्हणून व्यवसाय शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तर योजनेची अंमलबजावणी केंद्र सरकारच्या प्रकल्प मान्यता मंडळाने मान्यता दिलेल्या 739 शाळांमध्ये NSDC नवी दिल्ली यांच्यामार्फत मान्यताप्राप्त व्यवसाय शिक्षण संस्थांतर्फे मुख्यत्वे शासकीय शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. सदर योजना ही NVEQF-NSQF आराखड्याशी समरूप करण्यात आली आहे. या आराखड्याअंतर्गत व्यवसाय शिक्षण अंतर्गत पात्रता ही विविध पातळ्यांनुसार ज्ञान व कौशल्यावर आधारित आहे. विविध क्षेत्रांशी संबंधित जॉब रोल आणि त्या अंतर्गत आत्मसात करावयाची कौशले यांची सुनियोजित संरचना करण्यात आल्यामुळे विद्यार्थी, प्रशिक्षण संस्था तसेच औद्योगिक क्षेत्र यांना व्यवसाय शिक्षणाशी संबंधित समान माहिती उपलब्ध होते. सदर योजनेची अंमलबजावणी नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन न्यू दिल्ली यांच्याशी संलग्न व्यवसाय प्रशिक्षण संस्थांच्या सहकार्याने केली जाते. सदर व्यवसाय प्रशिक्षण संस्थांची निवड व त्यांच्याशी समन्वयाकरिता NSDC संस्था सहकार्य करते. सदर व्यवसाय प्रशिक्षण संस्थांमार्फत शाळांमध्ये व्यवसाय प्रशिक्षकांची नियुक्ती केली जाते. सन 2024 ते 25 मध्ये 739 शाळांमध्ये 17 व्यवसाय प्रशिक्षण संस्थांद्वारे व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम राबविण्यात आले आहेत. व्यवसाय प्रशिक्षकांचे नियुक्तीनंतरचे प्रशिक्षण व दरवर्षी 3 दिवसांचे निवासी सेवांतर्गत प्रशिक्षण आयोजित करण्यात येते. सदर प्रशिक्षणाकरिता NSDC नवी दिल्ली यांच्या सहकार्याने संबंधित विषयांच्या सेक्टर स्किल कौन्सिलतर्फे तज्ज्ञ प्रशिक्षक प्रशिक्षण देतात. व्यवसाय शिक्षण विषयाकरिता पंडित सुंदरलाल शर्मा केंद्रीय व्यवसाय शिक्षण संस्था, भोपाळ या संस्थेमार्फत संपूर्ण देशाकरिता व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाचे पाठ्यक्रम निश्चित करून NCERT द्वारे याबाबतची पुस्तके प्रकाशित होतात. सदर पाठ्यक्रम महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, राज्य मंडळ, पुणे यांना कळवून लेखी परीक्षा शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येतात. सन 2024 ते 25 मध्ये हेल्थकेअर, मल्टी स्किल ऑटोमोबाईल, ब्युटी वेलनेस, ॲग्रिकल्चर, इलेक्ट्रॉनिक्स, टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी, फिजिकल एज्युकेशन स्पोर्ट्स, प्लंबिंग, पॉवर अँड अपॅरल्स, ITES व BFSI असे 14 ट्रेड आहेत. शैक्षणिक वर्ष 2024 ते 25 मध्ये एकूण 88 शाळांना प्रकल्प मान्यता मंडळाद्वारे मंजुरी देण्यात आलेली आहे. अंमलबजावणी राज्यस्तर योजनेचे संनियंत्रण शासकीय व अनुदानित शाळांमध्ये पूर्व प्राथमिक ते इयत्ता 12वी पर्यंत UDICE प्लस प्रणालीत नाव नोंदणीवर आधारित चाइल्ड ट्रॅकिंग सिस्टीम करण्याकरिता 1,50,62,861 विद्यार्थ्यांकरिता प्रति मूल रुपये 3 प्रमाणे तरतूद. UDICE प्लस प्रणालीत विद्यार्थ्यांच्या माहितीचे अद्यावतीकरण करण्याकरिता 1,50,62,861 विद्यार्थ्यांकरिता प्रति मूल रुपये 2 प्रमाणे तरतूद मंजूर. अंमलबजावणी राज्यस्तर कार्यक्रम व्यवस्थापन गट शहर साधन केंद्र जिल्हा व राज्यस्तरावरील कार्यरत पदांचे वेतन कार्यालयीन व्यवस्थापन खर्च, आकस्मिक खर्च, मानधन, प्रवास व दैनिक भत्ते, मूल्यांकन इत्यादी बाबींकरिता तरतूद मंजूर. अंमलबजावणी राज्य व जिल्हा स्तर